माफ करा, मला 2 तास याला उशीर झाला. तुम्हाला 2 तास इथे बसावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी सभेला जाताना प्रत्येक ठिकाणी उशीर होतो. शेवटच्या सभेला याही आणि चिपळूणच्याही होणार आहे. ही लोकसभेची निवडणूक बंधनो भगिनीनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे, अतिशय महत्वाची आहे. तुम्ही या निवडणुकीला विचारपूर्वक जर मतदान केला नाही तर 2014ला लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये मतदान केलं आणि या 5 वर्षामध्ये कोणताही विकास झाला नाही हे तुम्ही तुमच्या उपस्थित प्रेक्षकांमधून आवाज येतोय. 5 वर्षात काय केलं नाही आणि म्हणूनच मी सांगतोय या वेळेला विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. कोणाला करावं? मागच्या वेळेला शिवसेनेला मतदान केलं. शिवसेनेचे विनायक राऊत निवडून गेले. विचारा कधी आले तर शिक्षण किती हो? लोकसभेत हिंदी इंग्रजीमध्ये कारभार चालतो, मराठीत नाही चालत. ते शुद्ध मराठी याला बोलता येत नाही. विचारा त्याला शिकलात किती? काहीतरी विचार तरी. लोकसभेला पाठवलं ना, SSC ला 10वीला 2दा नापास, 2दा. मी काय खोटं बोलू शकत नाही, जे आहे ते सांग. नंतर खोट्या डिग्र्या बिग्र्या आल्या सोडा. मी स्वतः शाळेत फोन केला, नाईट स्कूलला ज्या शिकला द्या, आणि विचारलं बाबा हे किती याचं शिक्षण काय? तर साहेब आमच्या रेकॉर्डला 2दा नापास झाल्याचा 2दा. मग विचारा निलेश राणेचं शिक्षण काय? निलेश राणे MCOM झालाय, अमेरिकेत शिकला. वयाच्या 25व्या वर्षात PhD झाला. 25व्या वर्षात 27व्या वर्षात खासदार होऊन लोकसभेत 5 वर्ष जरी काम केल्याचा अनुभव आहे त्याच्याकडे. हा फरक आहे. 5 वर्षात काम किती केली त्यांनी. पंतप्रधान सडक योजनेची या मतदारसंघात 168 कोटीची त्यांनी फक्त कामं केली. या खासदाराला विचारा, एक तरी बाबा सांग रे, एक काम तरी आणलंच का इकडे? 168 कोटी आणि या 5 वर्षात एकही नाही. काय कामं केली? इथे बाजारपेठ आहे, रेशन दुकान असतील, काय हाल आहे तो तुमचे. रेशनवर जायचं, हाताचा अंगठा लावायचा स्वतःहून. पूर्वी दुसरंही गेलं तरी रेशन मिळायचे. वृद्ध लोक पैशाने रेशन कार्ड पाठवायचे, धान्य घरी यायचं. आता नाही, स्वतः जायला पाहिजे. आणि जावणी 4-4 तास सामान लागतं. कधी साखर नाही, कधी राखेल नाही. काय मिळतं रेशनिंगवर सांगा मला? रेशनिंगवर काय मिळत नाही. आज भयावह परिस्थिती आहे. आज लोकांची अवस्था, गरीब लोकांची फार भयावह. व्यापाऱ्यांची आहे. GST सुरू झाली आहे. नोटबंदी नंतर काय अवस्था, केवढी महागाई वाढली. त्या वेळेला निवडणुकीला हेच राऊत निवडून आले ना, घोषणा होती अच्छे दिन आने वाले हैं, चांगले दिवस येणार आहे, महागाई कमी होणार आहे, 2 कोटी तरुणांना तरुणींना नोकऱ्या मिळणार आहेत. यापैकी काय मिळालं? काय नाही. मग वाट लावली तर तुम्ही त्यांच्या आता वाट लावा. 23 तारीख आली आहे, जो काही झालं नाही बांधव, काही झालं नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना
भावनिक विषयावर शिवसेना चालवली एवढे वर्ष। मी 39 वर्ष त्या पक्षात होतो। मुंबईत जन्म झाला या पक्षाचा। 19 जून 1966 मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना 1966 त्यावेळेला मुंबईत मराठी माणूस 60% होता, 60%। चला आज विचारावा उद्धव ठाकरेंना, काय रे बाबा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना काढली ना, मग मुंबईत आज मराठी माणसं किती? 18%। 18%। 20-25 दिवसापूर्वी वृत्तपत्रात बातमी आली होती, मुंबईत मराठी माणसांपेक्षा उत्तर भारतातील बिहार आणि यूपीतील लोक जास्त मराठी माणसांपेक्षा, आणि गुजराती पण मोठ्या संख्येने बिहारी आहेत आणि यूपीचे असल्याबद्दल आमची तक्रार नाही। मग मराठी माणूस मुंबईतून गेला कुठे हो? लालबाग परळला राहणारा मराठी माणूस, दादरला राहणारा, भायखळा राहणारा मराठी माणूस गेला कुठे? कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, मुंबईपासून 2 तासावर। आता त्या लालबाग परळला मराठी माणूस निवडणुकीला उभा राहू शकत नाही आणि निवडून तर येऊच शकत नाही, मग मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी घोषणा का दिली? मराठी माणसाच्या, मराठी तरुणाच्या नोकरीचे पोटाचा प्रश्न 52 वर्ष झाली शिवसेनेला। 53 या 53 वर्षात मराठी तरुणाच्या पोटाचा प्रश्न सोडवला काय? दिल्या नोकऱ्या शिवसेनेचे लोकच कमवतात आणि लोक काय गरिबी दिवस काढतायत, बेकारी दिवस काढतायत, हाल अपेष्टा काढतायत, त्याची चिंता आलं नाही। आज सकाळी 11 वाजता या लोटे परशुराम MIDC मधील काही कामगार आले। काय हो का आले? 400 त्या कंपनीत, केमिकल कंपनीमध्ये 400 माणसं काम करतात। परमनंट किती? 40 आणि कॉन्ट्रॅक्टवर किती? कॉन्ट्रॅक्टवर 360 कॉन्ट्रॅक्टवर। म्हणजे आज आहे उद्या काढू शकतात। परमनंटला जर पगार 50 रुपये रोज असेल तर यांना 12 नाही तर 15 हा फरक असतो। टेम्पोररी कधी काढू शकतात, शाश्वती नाही। कॉन्ट्रॅक्ट कोणाची होत नाही हा मूळ महत्वाचा आहे। कॉन्ट्रॅक्ट शिवसेनेच्या 8 कॉन्ट्रॅक्टर कडे 360 लोक आहेत। 8 कॉन्ट्रॅक्टर कोण? शिवसेनेचे पदाधिकारी। अरे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आहे ना, मग 360 लोक कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्याला परमनंट का करत नाही? कॉन्ट्रॅक्टर मध्ये का मलाई खातात, पैसे खातात? ही शिवसेनेची लोक, शिवसेनेची सगळीकडे हेच। अशी आम्ही 100 उदाहरणं देऊ शकतो। शिवसेना यासाठी सोडली, हा अन्याय मला सहन होत नव्हता। मराठी माणसाचीच फसवणूक करतात। आज मुंबईच्या अनेक इमारती नादुरुस्त होत आहेत, ती दुरुस्तीची कामं कॉन्ट्रॅक्ट बिल्डरचं काम शिवसेनेचे लोक करतात। घर मराठी माणसाची, त्यांच्या हातले सामान रस्त्यावर काढतात। कोण काढून टाकताय? शिवसेनेचे लोक। मराठी माणसाचं सामान रस्त्यावर काढतात, खाली होत नाही। त्यानंतर आम्ही जायचं कुठे? आम्हाला घर नाही, जातो आम्ही नाही म्हणे, कुठेही जा आम्ही भाडं देऊ। काय गुर्मी हो? मराठी माणसाच्या न्याय म्हणजे मराठी माणसाच्या जीवावर मुंबई महानगरपालिका जिंकली। सत्तेत आहेत, आज सत्तेत काही मंत्री आहेत, तुमच्या रत्नागिरीमधले आहेत, कधी आले विचारायला, हाक मारायला आले? हे आमच्या आता साहेब बुवा साहेब बोलत होते,
अहो हृदयाला खरं हेरावून जातो हृदय. पडले, जखमी झाले, बेहोश झाले. जिल्ह्यातला एक पोवालसारख्या माणसाला पाहिला आणि हॉस्पिटल न्यायला एक माणूस नाही. नाही, ही माणुसकी का नाही? ही मस्ती का तुम्हाला? पैसे तुम्ही कमायचे, मराठी माणसाच्या न्याय सांगून भावनिक प्रश्न बनवायचा आणि अशा प्रकारे फसवणूक करायची. बांधव एकाच दुसरं उदाहरण, माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत. मी यांच्या शिवसेनेबद्दल सांगायला लागलो, सकाळ होईल माझे मुद्दे संपणार नाही. पण मला चिंता आहे, चिपळूणमध्ये सभा बांधव आणि भगिनीनो, ही निवडणूक तुमच्या भवितव्याची आहे, तुमच्या मुला बाळांच्या भवितव्याची निवडणूक आहे. या 5 वर्षात जे हलाखीचे जे चालले आहेत, धान्य नाही, रेशन नाही, रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही. हा जिल्हा कोयनेच्या खाली आहे, वर कोयना खाली हा जिल्हा. या जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. काल लांजामध्ये होतो बाजारपेठेत, भाषण करताना असं धावला, साहेब आमच्या शहराला पाणी नाही. काय करतो आमदार? 3 आमदार त्या जिल्ह्यात. पालकमंत्री आहे वायकर. अहो आमदार मंत्री असताना, सरकार यांचं असताना प्यायचं पाणी देऊ शकत नाही. बाजूच्या जिल्ह्यात सिंधुदुर्गात एकही टँकर चालत नाही. महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आहे, मी अभिमानाने सांगेन की त्या जिल्ह्यामध्ये टँकर मुक्त जिल्हा एकमेव आहे, त्याचं नाव सिंधुदुर्ग जिल्हा. मग रत्नागिरी का नाही केला? किती प्रश्न आहे तो. पाण्याचा, रस्ते भयानक आहे, रस्त्याचं काय बोलूच नका. मेन रस्ते असे आहेत, आतले रस्ते तर पाहायलाच नको. 5 वर्षात डांबर पडलंच नाही. ना आमदार आले, ना पालकमंत्री आले, ना खासदार आले. कसा विकास होईल? 21व्या शतकात आपण आहोत. अमेरिका, ब्रिटन चालले कुठे प्रगती करत? त्यांचं दरडोई उत्पन्न बांधवणं 30 लाख रुपये एका माणसाचं, सरासरी 30 लाख रुपये. ब्रिटनचं 24 लाख रुपये. आपल्याकडे तुमच्या इकडे मी सांगतो 25-30 हजार पण नसेल दरडोई. केवढी गरीब माणसं बसली आहेत. 25-30 हजार पण उत्पन्न नसेल वर्षाचं, महिन्याचं नाही. मग हा फरक, माणसामधला फरक, याला कारण जबाबदार लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पालकमंत्री. तुम्ही जर विचारपूर्वक मागच्या वेळेला मतदान केलं असतं, निलेश राणे खासदार असता तर रस्ते ठेवले नसते. व्हायस आहे ना, पंतप्रधान सडक योजनेतील 168 कोटी रुपये चे रस्ते आणले त्याने इथे या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघात. आणि यांनी 5 वर्षात एकही नाही. किती फरक आहे. बांधवणं शिवसेना मराठी माणसाचं नाव सांगितलं असेल तर ती मराठी माणसासाठी नाहीये, फक्त मातोश्रीसाठी आहे. मातोश्रीसाठी. बघा ना, फॉर्म भरायला गेले गांधीनगर गुजरातमध्ये. कार्याध्यक्ष अमित शहाचं फॉर्म भरायला गेले. काही दिवसापूर्वी अमित शहाना भाजपच्या अध्यक्षाला काय शब्द उच्चारले? म्हणे अफजल खान आहे. अफजल खान आहे. मग ज्या अफजल खान ज्याला समजलं त्यांचं फॉर्म भरायला तुम्ही चालला? काय वाटत नाही अफजल खान बोलायला? अरे युतीमध्ये आहात ना, त्यांच्या सरकारमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, मलाई खातायत ना, जे हवं ते खातायत ना, फायदा उठवतायत ना. मग पहिला राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे. युती करणार नाही. अगदी युती होईपर्यंत, आदल्या दिवसापर्यंत
आम्ही काही झालं तर युती करणार नाही, आम्ही युती सडलेलो आहे. अरे सडलाच मग राहिलाच कसं आतमध्ये? काय भाषेत बोलत होता बीजेपीवर, आमच्या पंतप्रधानांवर, आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर. की मोठ्या पदावरच्या माणसाला बोलायला अरे तुझी लायकी पाहिजे, त्याची लायकी पाहिजे. हा कोण आहे? हे पक्षाचा प्रमुख, याच्या पलीकडे काय? आणि म्हणून बांधवांनो, ही शिवसेना असो किंवा राऊत असो, तुमचं आमचं कल्याण करणार नाही यांची क्षमता नाही. लोकसभेत उभाच राहू शकत नाही. हे राज्यसभेत आहे, हे खाली लोकसभेत आहे. आता मला जवळपास 6 महिने होऊन गेले राज्यसभेचा खासदार झाला. एकदा या माणसाला बोलताना पाहिलं. परवा त्या मालवणमध्ये समुद्र किनाऱ्याला प्रचाराला गेले. सगळ्या मच्छीमारांनी घेराव घातला या खासदाराला आणि विचारला आमचे प्रश्न का सोडवत नाहीत? बाहेरचे ट्रॉलर येऊन मासेमारी करतात, आमची उपासमार चालली आहे, आमचे ट्रॉलर बंद आहेत, हा प्रश्न का नाही मार्गी लावत? तुम्ही एकही प्रश्न आमचा का लोकसभेत विचारला नाही? बांधवांनो, या माणसानी च्या नावावर 1200 प्रश्न गेले. त्यातला एक प्रश्न मच्छीमारांचा नाही, ना कोकणातला नाही, तुमच्या गरिबीबद्दल नाही, तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल नाही, तिथल्या रस्त्यांबद्दल नाही, पिण्याच्या पाण्याबद्दल नाही. तर हे प्रश्न कुठले? अमेरिकेचे, ब्रिटनचे. त्याला ते इंग्लिशमध्ये बोलता पण येणार नाही, कारण प्रश्न दुसराच येतो, सही दुसरे करून पाठवतात. आणि हा सांगणार मी 1200 प्रश्न विचारले. अरे उभा तरी राहिलास का? नाकारलेला प्रश्न. अशी फसवणूक करणारे लोक आहेत. बंधू भगिनीनो, मातानो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर तुमचा खराच विकास व्हायचा असेल, तुम्हाला चांगले दिवस यायचे असतील, चांगले रस्ते, पाणी, वीज वगैरे या गोष्टी मिळायची असतील, आरोग्याची व्यवस्था चांगली ठेवायची असेल, जीवनामध्ये काहीतरी साध्य करण्यासारखं मिळायचं असेल, तर तुम्हाला शिवसेनेच्या खासदाराला पाडावं लागेल. त्याचा विचारही करू नका. किती थापा मारतात, किती थापा. आम्ही हे केलं, ते केलं, एकतरी दाखवा, काम दाखवा आणि मतं मागा. कोणते काम केलं नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या 23 एप्रिलला तुम्ही विचार करून मतदार केंद्रावर जा. मतदार केंद्रावर निलेश राणे हा तुमचाच मुलगा आहे, समजा, तरुण आहे, तडफदार आहे, उच्च शिक्षित आहे, शिकलेला आहे, खासदार म्हणून 5 वर्षाचा अनुभव आहे, तुमची चांगल्या प्रकारे दर्जेदार सेवा करू शकतो. खासदार होता त्या 20 दिवस आपल्या मतदारसंघात असायचा. आम्ही बोलायचं, अरे बाबा तुझं आता लग्न झालंय, तू थोडे दिवस दे. नाही बाबा म्हणे, मला लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे, लोकांची सेवा करायची, मला भरपूर काम आहे कोकणात, कोकण विकसित करायचं. असा निलेश सेवाभावी वृत्तीचा आहे. आणि म्हणून अशा उमेदवाराचा आपण विचार करावा आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा विचार करू नये, हे सांगायला मी आलो. बांधवांनो, परत कधी वेळ मिळाला तर नक्कीच इकडे येईन. आज थोडी घाई झाली. शिंदे साहेब, मला परत या भागामध्ये परत आपण मला घेऊन या. मला या लोकांशी बोलावलं, मी भाषण करायला आलो, तुम्हाला भेटायला आलो, तुमचं दर्शन करायला आलो. तुमचं दर्शन करून माझ्या मुलासाठी आशीर्वाद मागायला आलेलो आहे. त्याला आशीर्वाद द्या. आणि 23 एप्रिल रोजी तुमच्या पवित्र हाताने फ्रीज या निशाणीच्या वर जे बटन असेल, तुमच्या पवित्र हाताने ते बटन दाबा आणि निलेश राणेला तुमची सेवा करण्याची संधी द्याल, अशी मी अपेक्षा करतो, आशा व्यक्त करतो आणि वेळेअभावी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.